आपण काय जॉईन झालेले आहेत, किती दिवसापासून या फॅमिलीला जॉईन झालेले आहेत आणि काय काय चॅलेंजेस घेऊन या फॅमिलीत जॉईन झाला होता सर? सर माझे ग्रेट कोच दिनेश बांगर सर. मी माझं वाढता वजन यामुळे या कॉलला जॉईन झालेला आहे. वजन कमी करण्यासाठी मी अगोदर भरपूर प्रयत्न केलेला आहे. डेली 5-6 किलोमीटर रनिंग वॉकिंग, जाणं येणं 10 ते 12 किलोमीटर होत होतं. त्यानंतर 2-3 वर्ष मी जिम पण लावलं होतं. ते फक्त तिथंच वजन काही कमी होत नव्हतं, जेवढं झालं तेवढं. आम्हाला विशेष म्हणजे आहार घ्यायचं मार्गदर्शन नव्हतं. या कॉलवरती आल्यानंतर माझे ग्रेट कोच त्यांनी मला पाणी कसं पिवावं आणि काय आहार घ्यावा, कशा पद्धतीनुसार आपण पॉझिटिव्ह माइंड राहावं ते पूर्णपणे मला समजून देतात, रोज रोज मार्गदर्शन करतात. त्यामुळे माझ्यात एवढं बदल झालेला आहे. येस सर. सर जॉईन होण्या अगोदर आपलं वजन किती होतं? सर सांगून असं वाटतं आता. येस येस. तरीही सर सर जॉईन होते वेळेस माझं वजन होतं 106 किलो 106. येस, क्या बात आहे. 106 किलो सेंचुरीच्या पडेल वजन होतं. सर आता वजन किती आहे आपलं? माझं वजन आता 78. क्या बात आहे, जबरदस्त. येस, आपण पाहू शकतोय की काय तो पोटाचा नगारा झालेला आहे. 106 किलो वजन घेऊन सर वावरत होते. सर हे एवढं जे एक्स्ट्रा वजन होतं त्यामुळे तुम्हाला आणखी काय काय चॅलेंजेस होते, कसं वाटत होतं दररोज? तुमचं बाय बॅकग्राऊंड सर काय करता आपण? मी एक प्रायमरी शिक्षक आहे सर. येस, तर शाळेत जाताना आपणाला शाळेत काम करत असताना 106 किलो वजन घेऊन ज्यावेळेस आपण काम करत होता त्यावेळेस कसं वाटत होतं सर? तर त्यावेळेस फार कंटाळा येत होता, उत्साह कमी असत होता आणि मुलांच्या बरोबर ग्राउंड मध्ये खेळणं फार अवघड जात होतं. आणि फक्त तेवढंच की आपलं जे वर्ग अध्ययन तेवढंच करत होतो, बाहेरचं काही अध्ययन नव्हतं. त्यामुळे एवढं थकवट येणार मग. आणि माझं बॅक पेनचा जास्त त्रास होता सर. बॅक पेन, ऍसिडिटी आणि विशेष म्हणजे मला थंडीची अलर्जी होती सर, सर्दी. येस येस. मग ती अलर्जी 2013 पासून मला चालू झाली होती. मग आठवड्यातून ते 2 गोळ्या घ्यावं लागत होतं. आणि या फॅमिलीला जोडल्यापासून माझा अलर्जी पूर्णपणे, शिंका म्हणताय ना, शिंका पूर्णपणे कमी झालेले आहेत. आणि विशेष सकस संतुलित आहार आणि माझे कोच यांचे मार्गदर्शन यामुळे हे सर्व शक्य झालेलं आहे. आणि आज मी एवढं हॅपी आहे. असं सर्वांच्या मध्ये बदल झाला तर पूर्णपणे आपला देश निरोगी राहील. येस सर, आपली आणि दिनेश सरांची ओळख कशी झाली, म्हणजे तुम्हाला या फॅमिलीची ओळख कशी झाली सर? सर माझे मित्र संजू गाजरे होते, त्यांनी मला दिनेश सरांची ओळख करून दिली. आणि खरोखरच मला व्यवस्थित माझ्यामध्ये पॉझिटिव्ह माइंड दिनेश सरांनी हे पूर्णपणे सकारात्मक विचार दिले. तेव्हापासून मी माझ्या मनामध्ये सकारात्मक विचार करून घेऊन या फॅमिलीमध्ये जोडले. सर फक्त नावापुरतं या फॅमिली जोडण्यापेक्षा आपल्या मनातून आणि आपल्या बुद्धीतून या फॅमिलीमध्ये जॉईन झाला ना, आपोआप रिझल्ट मिळतो. येस येस, खूपच छान. आपल्या आई वडिलांप्रमाणे, आई वडिलांपेक्षाही जास्त काळजी करणारे आपले कोच आहेत. आणि त्यांना जर तुम्हाला प्रॉपर रिझल्ट आणायचा आहे, त्यांची खूप इच्छा असते, परंतु तुम्ही 100% फॉलो करायचं आहे. येस, आपण एक व्हिडिओ पाहणार आहोत. सर्व फॅमिली मेंबर्स सरांचं काय ट्रान्सफॉर्मेशन आहे. येस सर, प्ले इट. येस सर, प्ले करा. सर व्हिडिओ प्ले होत नाहीये.
हो सर. सर अगोदरचा फोटो बघितल्यानंतर मीच आहे का आणि कोणी आहे असं वाटतंय. सर पोटाचा घेर किती होता? सर पोटाचा घेर 46 होता सर. 46. आणि आता सर काय आहे पोटाचा घेर? आता माझा 34 आहे सर. 34. क्या बात है सर, जबरदस्त. म्हणजे तब्बल 12 इंच म्हणजे 1 फुटाने पोटाचा घेर आत गेलेला आहे. क्या बात है सर, जबरदस्त असं ट्रान्सफॉर्मेशन. क्या बात है सर, जबरदस्त जबरदस्त. आणि विशेष मला अगोदर जेही कपडे घेण्यासाठी दुकानमध्ये जात होतो ते दुकानदार कंटाळत होते. 42 इंचचा कमरेचा इंच 42 होता आणि तो पॅन्ट कुठेही मिळत नव्हते. काल मी घ्यायला गेलो 32चा पॅन्ट घेतले सर. टोटली 10 इंच कमरेचा घेर कमी झालेला आहे. येस. आणि याच बरोबर आपले हेल्थ चॅलेंजेस सुद्धा कमी झालेले आहेत. आणि सरांचे ज्या शिंकेचा प्रॉब्लेम होता, जे काही इतर हेल्थ चॅलेंजेस होते ते देखील कमी झालेले आहेत. खूपच जबरदस्त असा सरांचा ट्रान्सफॉर्मेशन आहे. येस येस. आपण व्हिडिओ पाहणार आहोत, कारण हा व्हिडिओ म्हणजे एक व्हिडिओ पूर्ण तुमचं आयुष्य बदलून टाकणार आहे. कशा पद्धतीचं ट्रान्सफॉर्मेशन आहे सरांचं, जबरदस्त असं ट्रान्सफॉर्मेशन आहे. अमेझिंग रिझल्ट आहे. येस, आपण पाहू शकतोय. धन्यवाद सर, धन्यवाद. जबरदस्त असं ट्रान्सफॉर्मेशन आपलं आहे सर. आणि खूपच खूपच अमेझिंग असं, म्हणजे डोळ्यालाही विश्वास न बसेल इतका जबरदस्त असा तुमचा रिझल्ट आहे सर. यासाठी जे तुम्ही केलेलं आहे ते फक्त सांगायचं आहे. तुम्ही काय केलं की हा सर्व अमेझिंग असा रिझल्ट आपल्याला आलेला आहे? सर मी दररोज सकाळी उठणे आणि एक्सरसाइज रेडी होण्याच्या अगोदर माझे कोचने जे मार्गदर्शन केले होते, माझे कोचने जे नियम मला सांगितले होते, ते नियमचं मी तंतोतंत फॉलो केलं. त्यामुळे माझा हे आपलं बदल झालेला आहे सर. आणि विशेष करून मी सकस संतुलित आहार घेतोय यामुळे सुद्धा. आणि विशेष आमचे कोच जे आहेत ना, त्यांनी जे माहिती सांगतात त्याचं परिपूर्ण आम्ही करेक्ट तंतोतंत फॉलो केल्यानंतर आपल्याला करेक्ट टू करेक्ट रिझल्ट मिळते सर. येस येस. जर तुम्ही कोचचे 50% ऐकले, तुमचा 50% रिझल्ट येणार आहे. जर तुम्ही कोचला 100% फॉलो केलं तर तुम्हाला 100% असा रिझल्ट मिळणार आहे. त्याचं जबरदस्त असं उदाहरण आपल्या समोर आहे आणि खूपच पॉवरफुल असा वर्कआउट. सर आपण किती दिवसापासून या फॅमिलीला जॉईन आहात? सर आता मी 10 महिने झाले सर. येस. आणि आता या 10 महिन्यामध्ये माझं पहिला 90 दिवसामध्ये माझं 22 किलो वजन कमी झालेलं होतं सर. 22 किलो. क्या बात, जबरदस्त. आपले कोच लय सांगतात 90 डेज प्रोग्राम करा, 90 डेज प्रोग्राम करा. 90 डेज प्रोग्राम केल्यानंतर 100% आमचा रिझल्ट येणारच. कारण त्या 90 दिवसामध्ये असं आहे, आपल्याला परिपूर्ण माहिती आणि एकदम आपल्याला कोणत्या पद्धतीनुसार कसं स्टेप बाय स्टेप चेंज करायला पाहिजे, आहार काय घेतला पाहिजे, पाणी कसं घेतलं पाहिजे, आपलं राहणीमान कसं राहायला पाहिजे, आपलं झोप कसं पाहिजे, हे सर्व आम्हाला 90 दिवसामध्ये परिपूर्ण ट्रेनिंग दिलेलं असते, म्हणजे माहिती दिलेली असते. त्या माहितीचं आम्ही करेक्ट फॉलो करायला पाहिजे. येस येस. म्हणजे 100% रिझल्ट येणार. येस. ज्याप्रमाणे आपण शाळेमध्ये गेल्यानंतर आपल्याला शिक्षक ज्याप्रमाणे सांगतात
त्या पद्धतीने जसे मुलं फॉलो करतात त्याच पद्धतीने आपणाला सर्व गोष्टी फॉलो करायच्या आहेत. तुमची दिवसभराची लाईफस्टाईल चेंज करायची आहे. तुम्ही पाणी कसं प्यायचं आहे, प्रॉपर गोष्टी तुम्हाला तुमचा डाएट प्लॅन दिला जाणार आहे आणि तो सर्व तुम्ही फॉलो करायचा आहे. येस. आणि सर माझ्या ग्रुपमध्ये ज्यांनी आहेत त्यांना सर्वांना सांगू इच्छितो, ज्यावेळेस ग्रुपला आपल्या फॅमिलीला जॉईन केल्यानंतर सर्वांनी हळूहळू आपला रिझल्ट येणारच, हे कंपल्सरी 100% आहे. पण आज जॉईन झाला आणि आपलं 5 दिवसात 10 दिवसानंतर माझे सर्व डिसऑर्डर कमी होतील म्हणजे कमी होत नाही. करेक्ट रोज फॉलो करायला पाहिजे आणि 90 दिवसाचा कोर्स कंपल्सरी करायला पाहिजे. तर फॉर्म्युला 1 फॉर्म्युला 2 हे घेतल्यानंतर कंपल्सरी रिझल्ट येणारच. येस, सर्वांना हेच मी सांगू इच्छितो, आपण कोणतंही मेडिसिन खात नाहीये की ही सर्दीची गोळी खाल्ली ना उद्या माझं सर्दी थांबणार आहे, डोक्याची गोळी खाल्ली डोकं थांबणार आहे. हे न्यूट्रिशन आहे जे तुमच्या शरीराची गरज कंप्लीट करणार आहे, तुमची एनर्जी लेवल वाढवणार आहे. आणि त्यासाठी हे एका दिवसाचं काम नाहीये. तुम्ही 90 दिवस लगातार ज्यावेळेस सातत्यानं तुम्ही प्रत्येक गोष्टी कोचनी सांगितलेल्या फॉलो करणार आहात त्यावेळेस तुम्हाला 100% असा रिझल्ट येणार आहे. आणि यासाठी तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही ज्या ग्रुपमध्ये असाल त्या ग्रुपमध्ये तुमच्या डेली ऍक्टिव्हिटीजचे फोटो शेअर करायचे आहेत. तुमचा अफ्रेशचा फोटो आला पाहिजे, तुमचा घामाची आंघोळ, तुमचा सकस संतुलित आहार, दुपारचं जेवण, तुम्ही काय खात आहात, तुमची टोटल ऍक्टिव्हिटी डेली ऍक्टिव्हिटी ही तुमच्या कोचला समजली पाहिजे. आणि त्यानंतर तुम्हाला कोच प्रॉपर गायडन्स देणार आहेत की तुमचं कोणती एखादी गोष्ट चुकत असेल तर ती सुद्धा तुम्हाला गाईड करणार आहेत. खूपच जबरदस्त असा वर्कआउट आज सरांनी गाईड केलेला आहे आणि सरांनी खूप छान असा संदेश देखील दिलेला आहे की तुम्ही 100% फॉलो करायचं आहे. यस सर, आणखी काय फॅमिलीला सांगू इच्छिता सर? आपण आपले जे कोच आहेत ना त्यांनी सांगतात फोटो शेअर करा. काही जणांनी फोटो शेअर करत नाहीत, फक्त संकोच करतात आणि त्यांनी लाजतात आणि आम्ही आज हे फोटो टाकला तर कोण काय म्हणतील, हे फोटो टाकल्यानंतर कोण काय म्हणतील. इथं सर्वांनी फोटो टाकल्यानंतर कोणी काही म्हणणार नाही. आपण सर्वांनी इथं एकच आहे, लहान मोठे इथं कोणी नाही. म्हणजे प्रत्येकाने आमच्यावरचे जे ग्रेट कोच आहेत त्यांना वाटतंय की आम्ही ज्यांना जॉईन केलंय त्यांचंही सुद्धा आमचं आरोग्य कसं व्यवस्थित तंदुरुस्त झालेलं आहे, आमच्या खालच्या लोकांचंही तंदुरुस्त होईल म्हणून त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करतात. याचा आम्हाला विचार करायला पाहिजे. येस येस, खूपच छान. आणि आपण या फॅमिलीमध्ये आपण जॉईन झालेलो आहोत. तर कशासाठी जॉईन झालेलो आहे? आपल्याला आरोग्य घ्यायचं आहे. तर कोणीही कसल्याही प्रकारची शंका न बाळगता कोणत्याही प्रकारचं आपण हे न करता प्रत्येक गोष्टीचा आपल्या ऍक्टिव्हिटीचा फोटो शेअर करायचा आहे. येस, खूपच छान. आणि विशेष करून कोणीही आहारात खंड पडून देऊ नका. ज्यावेळेस आमचं रिझल्ट यायला चालू होते त्यावेळेस आमचं आहारामध्ये जर खंड पडलं, 90 दिवसाच्या आत जर आहारामध्ये खंड पडलं तर आपल्याला आणि ते रिकव्हरी करण्यासाठी 2-3 दिवसांनी एक्स्ट्रा लागतात. आहारामध्ये कधीच खंड पडून देऊ नका 90 दिवसापर्यंत. येस, खूपच छान सरांनी संदेश दिलेला आहे. जर तुम्हाला 90 डेज तुम्ही प्रोग्राम फॉलो करत असाल, तुम्ही फॉर्म्युला 1 घेतलात आणि त्यानंतर